हॅलो नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये. कशात तुम्ही? मस्त ना? मस्तच असायला हवेत. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्याशा एका छानशा रेसिपीने मी सुरुवात करत आहे. तर आज होता शनिवार आणि मला काही जास्त काम नव्हतं, तर आमटी केली होती आणि शिमला म्हटलं थोड्याशा फ्राय करून घ्याव्यात. तर कोणच नव्हतं जेवायला, मी आणि ईशान दोघंच होतो. तर म्हटलं शिमला फ्राय करून घ्याव्यात आणि थोडीशी तिखट आमटी बनवावी, म्हणून मी शिमला स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि कापल्या थोड्याशा. त्याच्यामध्ये काय आहे का बघितलं, शेंगदाण्याचं कूट, थोडंसं लाल तिखट आणि नमक घेतलेलं आहे. खोबरंही घालू शकतो याच्यामध्ये, पण शेंगदाण्याच्या कुटाने जास्तीच चव येते, म्हणून मग मी याच्यामध्ये भरत होते. तर लागल म्हणजे जास्त असं भरून घ्यायचं आहे, छोटे छोटेच होते. तर बघा असं भरून घेतलेलं आहे आणि छान होतात. तर मग जास्त कोण हे पण जेवून येणार होते, ईशानचे पप्पा. आणि शुभम पण बोलला की मम्मी मला जास्त काही भूक नाही, मी डाळ भातच खाईन. मग म्हटलं आता काही शनिवारचं काही एवढं जास्त हे नसते संध्याकाळचं, तर म्हटलं शिमला थोड्याशा फ्राय करून घ्याव्यात. आणि थोडंसं ऑइल घातलं, कढई ठेवली आणि ही कढई म्हणजे तळायचीच आहे. थोडी कढईनी बघा आता जास्त दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे काळी काळी झालेली आहे, निघतच नाही ती. जास्त वेळ लागत नाही. असं कूट वगैरे टाकलं, खोबरंही टाकलं तरी चालेल, पण मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं होतं. खोबऱ्याने काही एवढी चव येत नाही, तर ज्यांना सवय असते ते टाकतही असतील खोबरं वगैरे. तर आता फ्राय करायला ठेवायचं आहे, झाकून उघडून बघायचं आहे 5-5 मिनटाला किंवा 2-2 मिनटाला, आणि स्लो एकदम मीडियम गॅस ठेवायचा आहे. आणि पलटी मारून असं परत नंतर छान असं चोही बाजूने भाजून घ्यायचं आहे. आणि तेल प्रमाणातच ओतायचं आहे, जास्त ओतलं की मग ऑइली होते एकदम. तर कमी तेलात तसे एकदम सगळे टाकले तरी चालतात. 2-2, 3-3 भाजून घ्यायचे म्हटल्यावर वेळ लागतो. तर तव्यात ही छान असे एकदम पसरटमध्ये भाजतील, पण मी कढईमध्येच टाकले, कारण तव्यात सगळं तेल गॅसवर उडतं, मग गॅस पूर्ण ऑइली होतं. आणि छान असं बघा आता पाणीही सुटलेलं आहे आणि आता त्याच्या ह्याच्यावर वाफेवर शिजून जातं आहे, फ्राय पण होऊन जातं आहे. आणि छान परत झाकून घ्यायचं आहे. तर शिमला चवीला खूप छान लागते, कोणती भाजी जास्त नसेल तरी चालते, डाळ भाताबरोबर पण छान लागते. तर आज काय मी डाळ केलं नव्हतं, आजीला केल्या होत्या शेवाळ्या, म्हणून मग मी तिखट आमटी केलेली होती, थोडी प्रमाणातच केलेली, जास्त तिखट पण मुलांना आवडत नाही. तर आता परत मी झाकून ठेवलं 5 मिनटं. आणि आता पुढे बघूयात, दाखवते मी माझं स्किन केअर रुटीन. हे असं जर रुटीन केलं तर आपलं मरेपर्यंत चेहऱ्यावरचा ग्लो हलणार नाही. अगदी 50 जरी गाठले तरी चेहऱ्यावर चमक. कधी काय होतं, आपल्याला चेहऱ्यानेच वय जास्त वाटू लागतं, तर चेहरा आपला एकदम छान, तर आपण सुंदर छान दिसतो आणि वयही कमी दिसतं. तर आता मी ग्लिसरीन, गुलाबजल आणि थोडंसं हे बदाम ऑइल आणि एक असं बदाम ऑइल घेतलेलं आहे आणि ॲलोवेरा घेतलेला आहे, ग्लिसरीन थोडं घेतलेलं आहे आणि बदाम तेल काय कोणतेही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि लिंबाचा पाला तुम्हाला माहितीच आहे, आपण फुलांच्या हारामध्ये वगैरे आपल्याला भेटतोच, तर तो बारीक केला सुकवून तरी चालतो, किंवा लिंबाची पावडर ही मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. तर असा दारामध्ये आपल्या लिंबाचं झाड असतेच, तर आपण लिंबाची पानं थोडीशी घ्यायची आहेत, बारीक करायची आहेत आणि जरी बारीक केली तरीही चालतात. त्याच्यामध्ये ग्लिसरीन, गुलाबजल आणि ॲलोवेरा आणि थोडंसं बदाम तेल मिक्स करायचं आहे. थोडंसं पॅराशूट ऑइलही मिक्स केलं तरीही चालेल. आणि याचा आपल्याला चेहऱ्यावर हे बघा, ग्लिसरीन माझ्याकडं नेहमी असते. हे काय आपल्याला घेल तशी बॉटल भेटते, छोटी घेतली छोटी भेटते, मोठी घेतली तर मोठी भेटते. आपल्या चेहऱ्यावर कसं 30च्या पुढे झुर्या, चेहऱ्यावरती फोड्या जरी मुरमुट्या कोणाकोणाच्या असतात, काळे डाग असतात डोळ्याच्या खाली म्हणा कुठेही, तर यांनी एकही डाग तुम्हाला राहणार नाही. 100% रिझल्ट मिळतोय. आणि हे काही जास्त आपल्याला रोज नाही करायचं आहे.
तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जरी केलं तरी चालेल. चेहऱ्यावरती ग्लो असाच राहतो. आणि आपण किती महागडे पार्लरमध्ये जाऊन 1 तास ट्रीटमेंट करत असतो, तर याची काय ट्रीटमेंट 15 दिवसातून एकदा जरी केलं, चेहऱ्यावरती लेप लावला किंवा स्क्रब जरी केलं 5 ते 10 मिनटं तरी चालेल, किंवा 10-15 मिनटं लावून असं पॅक ठेवलं तरी चालेल, किंवा असं हाताने हे करायचं आहे आपल्याला, स्पंज करून हे करायचं आहे, मसाज करायचं आहे, जसं आपण स्क्रब चेहऱ्यावरती हे करतो तसं. आणि जिथे जिथे काळे डाग असतील तिथे जास्त वेळ असं हलक्या हाताने हे करायचं आहे 5 ते 10 मिनटं. आणि सर्व बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता लावताच याने ग्लो यायला चालू होतो. आणि चेहऱ्यावरती झुर्या किंवा काही असेल तरी 100% आपल्याला रिझल्ट मिळतो. छान असं फोड्या वगैरे, लाल डाग फोड्यांचे म्हणा, ब्लॅकेट्स म्हणा नाक्यावरचे, सर्व काही यांनी गायब होतं. सर्व ह्याचा चेहऱ्याचा प्रॉब्लेम एकच औषध आहे आणि हे फक्त यूज करायला पाहिजे नियमित, आणि छान असा रिझल्ट मिळतो यांनी. तर बघू शकता छान असं मी स्क्रब केलं 5 ते 10 मिनटं. तरी मी व्हिडिओमध्ये असं तुम्हाला दाखवण्यासाठी पटापट केलेला आहे, म्हणजे व्हिडिओ फास्ट केलेला आहे थोडासा. तर तुम्ही स्लोमध्ये पण करू शकता, काही 15-20 मिनटं लागली तरी चालतात, पण रिझल्ट खूप छान येतो. आणि ब्लीच म्हणा, फेशियल म्हणा, हे करायला पण 1 तास लागतो. तर यांनी काही आपल्याला असं चेहऱ्यावरती काही हे होत नाही, जळत नाही स्किन, काही होत नाही. उलट चेहऱ्याला गार असं वाटतं, थंड वाटते स्किन एकदम, आणि खूप छान रिझल्ट मिळतो. तर बघू शकता छान असं एकदम जिथं मी स्क्रब करते तिथेच एकदम ग्लो दिसतोय आणि लगेच रिझल्ट याने मिळतो. आणि एकदम आपण 50शीत जरी असेल तरी आपल्याला 30मध्ये आणतंय. 20 वर्षाचा फरक जाणवतो याच्याने. कधी कधी काय होतं, आपलं चेहरा एकदम असा काळपट पडतो, चेहऱ्यावरती फोड्या वगैरे येतात आणि झुर्या वगैरे जास्त अशा जाणवतात. तर यांनी खूपच रिझल्ट मिळतोय सर्व ह्याच्यावर, म्हणजे सर्व रोगावरती जसं औषध एक असते तसं चेहऱ्यावरती, स्किनवरती हे खूपच गुणकारी लिंबाचा पाला आहे. लिंबाचा पाला खूपच केसांवरतीही छान रिझल्ट देतो आणि चेहऱ्यावरती, स्किनवरती वगैरे पण. आणि मस्त असा लावलेला आहे मी सर्व बाजूनी. आणि छान डोळ्यावरतीही थोडं आपल्याला हलक्या हाताने सर्व बाजूने आपल्याला हे करायचं आहे आणि हलक्या हाताने हे करायचं आहे, जास्त पण दाबून हे करायचं नाही आहे. आणि छान बघा आता ग्लो किती आलेला आहे, मस्तच. 5च मिनटं झालेले आहेत मी एवढं हे केलेलं आहे. आणि थोडंसं असं पाणी जरी घातलं तरी ह्याच्यामध्ये चालेल, कारण घासल तसं सुकून गेल्यासारखं होतंय. तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन जरी, आता तिथं मी आतमध्ये होते बेडरूममध्ये, त्याच्यामुळे मला पाणी काही जवळ नव्हतं, तर पाण्याचा हात घालून जरी असं घासलं तरी चालेल. आता बघू शकता मस्त असं झालेलं आहे माझं. आता तर मी वॉश केल्यावर तुम्हाला दाखवते, रिझल्ट खूप छान आहे. आणि खूप सगळीकडे जरी हाताला, पायाला जरी लावलं तरी आपल्याला दुसऱ्या ह्याच्यापासून पण खाज होते, कधी कधी उष्णता वाढते. गरमीमध्ये कसं आपल्या अंगाला, स्किनला काही होऊ सांगू शकत नाही, कधी कधी खाज होते, तर ह्यानी छान असा आराम भेटतो. पार्लरमध्ये जरी फेशियल वगैरे करायला गेलं तर खूपच वेळ जातो आणि महागडे 500-600 किंवा आपण जसं करल तसं प्रोडक्ट्स आपल्याला ते लोक हे करतात. आणि कोणतं प्रोडक्ट्स आहे तेही आपल्याला माहीत नसतं, ते यूज करतात, ते आपण वापरून येतो. तर असं आपण घरीच जर ट्रीटमेंट केल्या तरी आपल्या खूप फायदेशीर होतं. तर बघू शकता आता स्किन मी वॉश केलेला आहे चेहरा, तर किती छान असा फरक आलेला आहे आणि मस्त अशी स्किन झालेली आहे, एकदम ग्लो आलेला आहे. पहिल्यांदाच तुम्हाला सुरुवातीमध्ये किती छान रिझल्ट दिसतोय. तर तुम्हीही करून पहा आणि हा पॅक कसा वाटला माझाही तुम्हीही व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन नक्की दाबा. आणि खूप छान असा रिझल्ट आलेला आहे, बघू शकता समोरासमोर आहे लाईव्ह रिझल्ट. काचेसारखा ग्लो आणि छान अशी मऊ एकदम मस्त चमकदार स्किन झालेली आहे. आणि छान बघू शकता चेहरा एकदम प्लेन आणि नाजूक, एकदम यंग लुकिंग झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा. आणि मस्त असे छान
वय कमी दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी हा पॅक आहे, जरूर यूज करा. आता बघू शकता माझा नवरा म्हणजे माझे मिस्टर गावी गेलेले, तर आपल्या आईची वेडीच माया असते एकदम अशी. बघू शकता तर तिने मोकळ्या हाताने पाठवलेलं नाही, कुरुड्या आणि शेवाळ्या वगैरे दिलेल्या आहेत. आई ती आईच असते. आईला आपल्या म्हणजे जरी काय मागवलं नाही तर ती मनानेच देते. बघू शकता लोणच्याची भरणीच दिलेली आहे तिने, लोणचं घातलेलं तर तिने. तर मी बोललेलीच जास्त काही देऊ नकोस, तर तरीही तिने शेवाळ्या, कुरुड्या आणि लोणचं एवढं काही दिलेलं आहे. आणि बघू शकता कुरुड्याही मी तळून बघितल्या, एकदम छान झालेल्या आहेत. तर गावची चवच वेगळी असते. इथे किती कुरुड्या घ्या तुम्ही तर मस्त अशा छान बघू शकता. आणि छान आता बघा शिमलाही तयार झालेली आहे आणि शिमला एकदम अशी फ्राय झालेली आहे. थोडी एका बाजून राहिलेली आहे, तीही पलटी मारून मी आता फ्राय करून घेत आहे. शिमला शिजली तर आहे एकदम, थोडीशी एका बाजून राहिलेली आहे, ती आता 2 मिनिटात होऊन जाईल. तर मस्त अशी शिमला लागते. तुम्ही करून बघा आणि तुम्ही कशी करता तेही कमेंट्समध्ये सांगा आणि माझी कशी वाटली तेही सांगा. छोट्या छोट्या होत्या त्याच्यामुळे मी 5 ते 7 एकदम घातलेल्या होत्या. मोठ्या असत्या तर मी 2-2च फ्राय किंवा 1-1च करून घ्यायला लागली असते, कारण मी मोठ्या आणतच नाही. तर आता बघा फ्राय झालेले आहेत. आता म्हटलं दुसऱ्या गॅसवर जरा आजीला म्हटलं शेवाळ्या करून घ्याव्यात. शेवाळ्याची ही रेसिपी मी दाखवलेली आहे, मी कशा करते. शेवाळ्या काही जास्त हार्ड नाहीत, तरीही मी शेअर केलेलं आहे मी कशा करते. आणि तुम्हाला कसं वेगळ्या पद्धतीनं माहीत असेल तर मला सांगा. मी असेच करते, लहानपणापासून माझी आई वगैरे करते तसेच. शेवाळ्या काय जास्त अशा म्हणजे तिखट करू शकतो मॅगीसारख्या, त्या काय मी ज्या आजीला आवडतं तसंच मी केलेलं आहे. तर संध्याकाळची वेळ होती, आजी काय डाळ भात खात नाही, डाळ भात केलेलंच होतं, पण तरीही तिला नको होतं. तिला वेगवेगळं म्हणजे डाळ भात जास्त आवडतच नाही, तर तिला असं दुधातलं वगैरे पदार्थ खूप आवडतात. तर शेवाळ्या घेतलेल्या आहेत. ईशान माझ्या मागणं पूर्ण लुडबुड करत होता, तो असतोच पाठीपुढे, त्याच्यामुळे जरा बरं पडतं काम करायला वगैरे. तर मी करत होती. तर आता ते सर्व झालेलं आहे माझं आणि आता शेवाळ्या भाजून घेतल्या. तर संध्याकाळचंच मी स्क्रब केलेलं होतं, दुपारचं काय मला टाईम भेटलं नव्हतं, तर तो व्हिडिओ संध्याकाळचाच मी हे केलेला. आता शेवाळ्या मी भाजून घेत आहे. तूप घातलेलं आहे, आजीला तूपही खूप आवडतं त्याच्यामध्ये. तर 2 मोठ्या पळ्या मी घातलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. लालसर अशा भाजून घेतल्या. भाजून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून छान शिजवून घ्यायचे आहेत, मऊ एकदम अशा. आणि मग नंतर खाताना जरी दूध ओतलं तरी चालेल शिजल्यावर, आणि साखर टाकायची. आणि आता तुपामध्ये अशा छान फ्राय करायच्या. 2 ते 3 मिनटं अशा हलवून घेऊन मीडियम गॅस ठेवून मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालून छान, पाणी पण म्हणजे पाणी थोडं प्रमाणातच घालायला लागते, नाही तर मग जसं थंड होतील तशा घट्ट येतात शेवाळ्या. तर आता छान भाजलेल्या आहेत शेवाळ्या तुपामध्ये, मस्त असा सुगंध सुटलेला. ईशान बोलत होता काय करते मम्मी जेवायला, तर त्याचं नॉनव्हेज त्याला खूप आवडतं. व्हेज असेल त्या दिवशी त्याची जेवायची इच्छा नसते. तर वार होता शनिवार, तर शनिवारचं काय नॉनव्हेज वगैरे नसतं आहे. तर त्याला तेच मी सांगत होती की आज काही नॉनव्हेज वगैरे नाही आहे. तर तो एकदम असा हे झालेला. तर आता इथे आजीला भरवून घेते आणि इथेच मी माझ्या व्लॉगला एंड करत आहे. आजी काय खाताना खूप वळवळ करत असते, तिला असं एकाने पकडून ठेवायला